संभाजी ब्रिगेडने केलेल्या कारवाईचं समर्थन व गडकरी लिखित विकृत ललित साहित्याचा निषेध करण्याबाबत आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक निवेदन दिलेलं आहे। राम गणेश गडकरी यांनी जे काही राजसन्यास या त्यांच्या पुस्तकातून नाटकातून जे काही विकृत लिखाण छत्रपतींच्या बद्दल केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून वेळोवेळी पुण्याच्या महानगरपालिकेला मराठा समाजाच्या संघटनांच्या वतीने वेळोवेळी निवेदनं दिली होती की ज्या संभाजी गार्डनमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा तो हटवण्यात यावा। म्हणजे तिथे तो पुतळा याच्यासाठी नको होता की ज्या व्यक्तीने संभाजी महाराजांच्या विरोधात विकृत लिखाण केलेलं आहे त्या व्यक्तीचा पुतळा तिथे नको म्हणून वेळोवेळी चांगल्या मार्गाने आम्ही निवेदने दिली होते मराठा समाजाच्या वतीने, परंतु पुणे महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संभाजी ब्रिगेडच्या ज्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा उद्ध्वस्त केला त्यांचं समर्थन आम्ही मराठा समाजाच्या वतीने करत आहोत व शासनाला विनंती करत आहोत की याच्या पुढे तिथे पुन्हा राम गणेश गडकरींचा पुतळा बसवण्यात येऊ नये, अन्यथा वेळोवेळी मराठा समाजाच्या वतीने याच पद्धतीचे कार्यक्रम केले जातील। तसेच राज ठाकरे ज्यांनी छत्रपतींच्या नावाने लहानपणापासून आजपर्यंत राजकारण करून एवढं जे वैभव मिळवलं आहे त्या राज ठाकरेंनी वेळोवेळी ज्या वेळेस छत्रपती संभाजीराजे असतील, शिवाजी महाराज असतील किंवा मराठा समाजाचा ज्यावेळेस काही विषय आला असेल त्याला विरोध करणं हा एकमेव अजेंडा राज ठाकरेंचा आहे। त्यांची अवकात नाही आहे छत्रपतींच्या विरोधामध्ये असे काही वक्तव्य करण्याची, त्यांनी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं म्हणून मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन याच्यापुढे त्यांच्या विरोधात उभार केलं जाईल। म्हणून महाराष्ट्रभरातून मराठा समाजाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि एक शेवटची समज आणि शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचं एक नम्र आव्हान आहे राज ठाकरेंना व जे कोणी मराठा समाजाच्या विरोधात असतील त्यांना याच्यापुढे शांततेच्या मार्गाने आंदोलन होणार नाहीत व ज्यावेळेस असा काही प्रश्न उद्भवेल आणि त्याचा कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न जर निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल।